नमस्कार, मी कुणाल बांदेकर. मी तुमचं स्वागत करते माझ्या फूड जर्नीमध्ये. माझा प्रयत्न असा की पारंपरिक जे मालवणी किंवा कोकणी पदार्थ असेल तर ते तुमच्या सगळ्यांपर्यंत आणायचे. तर त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज मी तुमच्यासाठी बनवतोय खोबऱ्याचे काप. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दर नारळी पौर्णिमेत कोकणी माणसाच्या घरात खोबऱ्याचं काही ना काही पदार्थ असतात. त्याच्यातलं एक गोड चवीचा पदार्थ म्हणजे ओल्या नारळाच्या खोबऱ्याची कापा. तर आज बनवणार असो आपण खोबऱ्याची कापा. खोबऱ्याची कापा सुद्धा एक मिनिमलिस्टिक अप्रोच असलेला पदार्थ असतो. कमीत कमी जिन्नस वापरून जास्तीत जास्त चवीचे पदार्थ. कोकणी आणि मालवणी खाद्यसंस्कृतीचा हा एक वैशिष्ट्य असा. खोबऱ्याची कापा बनवत आपण फक्त 2 पदार्थ वापरतो, खोबरा आणि साखर. आपल्या तूप वापरूचा पण ता फक्त बनवलेली कापा व्यवस्थित उचलणार नाही. सगळ्यात आधी आपण खोबरा किसून घेऊया. माझ्या आजी आणि आईसारखी माझी बायको पण खोबऱ्याची कापा मस्त बनवतात. तर आजची कापा ही त्यांनीच बनवलेली असेल. खोबरा किसून झाला की ते एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा, म्हणजे खोबरा जरा बारीक होता आणि कापा पण बनताना बरा पडता. आता एक कढई घ्यायची आणि त्याच्यात एक भाग खोबरा घालायचा आणि त्याच्या पाऊण भाग साखर घालायची. त्याच्यानंतर मग गॅस सुरू करून आपण ढवळूक सुरुवात करायचा. जोपर्यंत साखर वितळणार नाही तोवर सारख्या ढवळत राहायचा लागतो. थोड्या वेळात साखर वितळून खोबरा आणि साखर एकटे होक लागतात. जेव्हा हे मिश्रण तयार होईल तर तेव्हा आपल्या की खोबऱ्याची कापा थापूची लागतील. तर आपण एका पोळपाटावर ती खोबऱ्याची कापा थापतला. तुम्ही एखादं लाकडी पाट किंवा एखादा ताट पण घेऊ शकता. मी आता एका लाकडी पोळपाटावर थापतले. तर त्यामुळे एका मोठी साईजची बशी घेतली मी आणि पोळपाट या दोघांका पण मी तूप लावून घेते. तूप लावला म्हणजे कापा उचलताना व्यवस्थित उचलतं. कापा थापण्यासाठीचं मिश्रण तयार झाला की नाही या बघण्याचे 1-2 ट्रिक असतात. एकतर तुम्ही ज्या काविलत्यान तुम्ही ढवळतास व त्या मिक्सरमध्ये उभं ठेवायचं. तो जर व्यवस्थित उभं राहिलो तर समजायचा की आपला मिश्रण ह्या व्यवस्थित होता आता. किंवा दुसरी जी ट्रिक असा त्याच्यामध्ये कढईच्या साईडला जर खोबरा असता तर ता ड्राय होक लागता. ता जर ड्राय होक लागला की समजायचा की 2-3 मिनिटात आपण कापा थापूक घेऊ शकतो. साधारण 2-3 मिनिटं झाली की मिश्रण असं गोळ्यासारख्या होक लागताला. तो गोळ झालो की लगेच आपण पोळपाटावर किंवा कुठच्या पण भांड्यात हा मिश्रण घ्यायचा आणि थापूक सुरुवात करायचा. हे गोळ पूर्ण एका थिकनेसमध्ये थापून घ्यायचं. थापण्यासाठी जरा वेळ लागतो. थोडंसं मिश्रण गरम असताना पण तरी पण त्या थापून घ्यायचा. असा टॅप केला की व्यवस्थित थापला जातो. आता हे व्यवस्थित थापून झालेला असा. आता एखाद्या सुरीन किंवा एखाद्या कटरने आपल्या की कापा काढूची असायची.
आता तुमका आवडतात त्या शेपमध्ये तुम्ही हे कापा कट करू शकता. तर मी एक चौकोनी आकारामध्ये हे कापा कट करत आहे. हे कट करून झाले की ही कापा ही अशीच आपल्याक अर्धो ते पाऊण तास आपल्याक सुकत ठेवची असेल. ही सुकली की अर्ध्या तासात तुमची कापा खाण्यासाठी तयार. तुमका जर ह्यो खोबऱ्याच्या कापाचा व्हिडिओ जर आवडलो असेल तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तोपर्यंत देवा.